विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वीचा सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील मराठी विषयाचा अभ्यासक्रम बदललेला आहे। या मराठी विषयाच्या पुस्तकामध्ये पहिला जो विभाग दिलेला आहे त्यामध्ये पाठ आणि कविता दिलेल्या आहेत। दुसऱ्याही विभागामध्ये पाठ आणि कविता एकत्रित दिलेल्या आहेत। तिसरा जो विभाग आहे त्यामध्ये नव्यानं कथा हा साहित्य प्रकार समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यानंतर चौथा जो विभाग आहे त्या चौथ्या विभागामध्ये उपयोजित मराठी हा जो विभाग आहे या विभागामध्ये मुलाखत, अहवाल लेखन, त्याचप्रमाणे माहिती पत्रक या गोष्टींचा समावेश केलेला आहे। त्यानंतरचा जो पाठ्यपुस्तकामध्ये विभाग दिलेला आहे व्याकरण आणि लेखन, त्यामध्ये वाक्य प्रकार आहेत, वाक्य रूपांतर आहे, समास आहेत, अलंकार आहेत, असे वेगवेगळे प्रकार व्याकरण आणि लेखन या विभागामध्ये आहे। निबंध हाही प्रकार व्याकरण आणि लेखन या प्रकारामध्ये दिलेला आहे। आणि शेवटचा जो विभाग आहे पाठ्यपुस्तकामध्ये त्या विभागामध्ये पारिभाषिक शब्दांचा समावेश शासनाने केलेला आहे। तर सुरुवातीचा जो विभाग आहे पहिला आणि दुसरा या विभागामध्ये पाठ आणि कविता दिलेल्या आहेत। आज आपण कवितेमध्ये रसांचा वापर कसा केला जातो हा अभ्यास करणार आहोत। पाठ्यपुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक कविता त्या कवितेच्या खाली प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नामध्ये काव्यपंक्ती दिलेल्या आहेत आणि त्या काव्यपंक्तींचं रसग्रहण करायचं सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्र हो, हे रसग्रहण कसं करावं, या रसग्रहणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। हे रसग्रहण करत असताना त्या कवितेमधील विचार थोडक्यात मांडायचे असतात। त्या कवीच्या मनातील भावना त्या कवितेमध्ये त्या कवीने कशा व्यक्त केलेल्या आहेत, त्या कवितेमध्ये कोणकोणती वृत्त आलेली आहेत। वृत्ताचे 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार जो आहे तो अक्षरगण वृत्त आणि दुसरा प्रकार जो आहे तो मात्रा वृत्त। त्याचप्रमाणे कविता म्हटलं की एक प्रकारची लय, एक प्रकारचा ताल, एक प्रकारचा ठेका त्या कवितेमध्ये आलेला असतो। वेगवेगळ्या अलंकाराचा वापर कवी कवितेमध्ये करत असतो। अलंकाराचेही 2 प्रकार आहेत, एक शब्द अलंकार आणि दुसरा जो प्रकार आहे तो अर्थ अलंकार। शब्द अलंकारामध्ये यमक अलंकाराचा वापर केलेला असतो प्रामुख्याने, श्लेष अलंकाराचा वापर केलेला असतो।
अनुप्रास अलंकाराचा वापर केलेला असतो आणि अर्थ अलंकारामध्ये अतिशयोक्ती अलंकार, स्वभावोक्ती अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार अशा वेगवेगळ्या अलंकाराचा वापर अर्थालंकारामध्ये केलेला असतो आणि हे अलंकार कवी आपल्या कवितेमध्ये मांडत असतात. आणि त्या कवितेमध्ये रसग्रहणासाठी दिलेली जी कविता आहे त्या कवितेमध्ये कोणते अलंकार आलेले आहेत त्या अलंकाराबद्दल माहिती आपल्याला रसग्रहण करत असताना लिहावी लागते. कवितेमध्ये प्रतिमा आलेल्या आहेत का? आलेले असतील तर त्या प्रतिमांचा उल्लेख त्या कवितेमध्ये करावा लागतो. प्रतीका आलेली असतील तर त्या प्रतीकाबद्दल माहिती त्या रसग्रहणामध्ये समाविष्ट करावी लागते. त्या कवितेमध्ये काही गुण दिलेले असतात काव्याचे. काव्याचे 3 गुण आहेत. पहिला आहे प्रसाद, दुसरा आहे ओज, तिसरा आहे माधुर्य. या 3ही गुणाबद्दल माहिती प्रत्येक कवितेमध्ये येईलच असं सांगता येत नाही. तर रसग्रहणासाठी दिलेली जी कविता आहे त्या कवितेमध्ये काव्याचे कोणते गुण आलेले आहेत तेही लिहावं लागतं. शब्दाच्या शक्ती आहेत, काव्याच्या शक्ती आहेत. त्या 3 शक्ती आहेत. पहिली शक्ती आहे अभिधा, दुसरी शक्ती आहे लक्षणा, तिसरी शक्ती आहे व्यंजना. या 3 शक्तीपैकी कोणती शक्ती कवितेमध्ये आलेली आहे हेही ओळखून विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला रसग्रहण करत असताना ती माहिती लिहावी लागणार आहे. रसग्रहण करत असताना कवितेचा कोणता प्रकार आहे तोही प्रकार आपल्याला लिहावा लागतो. निसर्ग कवी असतील, निसर्गाचं चित्रण करणारे कवी असतील तर त्यांनी लिहिलेली जी कविता असते ती निसर्ग कविता असते. दलित समाजाचं चित्रण करणारी दलित कविता असते. नामदेव ढसाळांनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या सर्व कविता दलित कविता आहेत. ग्रामीण भागाचं चित्रण करणारी, ग्रामीण भागातील समाजाचं, त्या शेतकऱ्यांचं चित्रण करणारी एखादी ग्रामीण कविता असते. तर ग्रामीण कविता असा प्रकार त्या रसग्रहणामध्ये लिहावा लागतो. काही स्त्री कवयित्री होऊन गेल्यात, शांता शेळके यांच्यासारख्या, इंदिरा संत यांच्यासारख्या. या कवयित्रीनं ज्या अनेक कविता लिहिल्यात त्या कवितेमध्ये प्रामुख्याने स्त्रियांच्या मनातलं जे दुःख आहे ते दुःख त्यांनी आपल्या कवितेमधून व्यक्त केलेलं आहे. तर ती स्त्री विषयक कविता आहे का हे पाहून तो भाग, तो प्रकार त्या रसग्रहणामध्ये आपल्याला लिहावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर कवितेचं जे सौंदर्य असतं ते सौंदर्य उलगडवून दाखवणं म्हणजे कवितेचं रसग्रहण होय. आपण कविता वाचतो, त्या कवितेचा आस्वाद घेतो. आस्वाद घेतल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि आपल्याला झालेला आनंद आपण इतरांना सांगतो. त्याला कवितेचं रसग्रहण असं म्हणतात. आपण जेवण करतो, जेवण करत असताना वेगवेगळ्या चवींचा आस्वाद आपण घेतो. कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट, कधी तुरट. या वेगवेगळ्या चवींचा आपण आस्वाद घेतो आणि आस्वाद घेतल्यानंतर
त्या जीवनाचं समाधान आपल्याला लाभतं, त्याचप्रमाणे या साहित्याचा आस्वाद घेत असताना, कथा कादंबऱ्याचा आस्वाद घेत असताना, ललित लेखाचा आस्वाद घेत असताना, एखादं प्रवास वर्णन वाचत असताना आपण त्या साहित्यामध्ये कवीनं व्यक्त केलेल्या विविध रसांचा आपण आस्वाद घेत असतो. या साहित्यामध्ये प्रामुख्याने 9 रस आहेत. ते 9 रस पुढील प्रमाणे. पहिला जो रस आहे तो शृंगार रस, दुसरा रस वीर रस, तिसरा करुण रस, चौथा हास्य रस, पाचवा रौद्र रस, 6वा भयानक रस, 7वा बिभत्स रस, 8वा अद्भुत रस, 9वा शांत रस. असे प्रामुख्यानं या मराठी साहित्यामध्ये 9 रस आहेत. परंतु कवितेचं रसग्रहण करत असताना प्रत्येक कवितेमध्ये हे 9ही रस येत नसतात. काही कवितेमध्ये 2 येतील, काही कवितेमध्ये 3 रस येतील. कोणकोणते रस आलेले आहेत त्या रसाबद्दल माहिती आपल्याला कवितेचं रसग्रहण करताना लिहावी लागणार आहे. पहिल्या रसामध्ये पहिला जो रस आहे तो शृंगार रस. या शृंगार रसामध्ये प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष यांचं एकमेकाबद्दल असणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाबद्दल माहिती दिलेली असते. त्यास शृंगार रस असं म्हटलं जातं. उदाहरणच जर सांगायचं झालं तर भा. तांबे यांची कविता, डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका, डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका, जादूगिरी त्यातपुरी इथं उभं राहू नका. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका, जादूगिरी त्यातपुरी इथं उभं राहू नका. प्रेमाची भाषा आहे. एकमेकाबद्दल स्त्री पुरुषाचं जे प्रेम आहे ते प्रेम या काव्यपंक्तीतून व्यक्त झालेला आहे. म्हणून या काव्यपंक्तीमध्ये शृंगार रस आहे. दुसरं उदाहरण विंदा करंदीकर यांची कविता असे तुझ्याशी बोलावे हे. ही जी कविता आहे या कवितेच्या ज्या काव्यपंक्ती आहेत त्या काव्यपंक्तीमध्ये प्रियकराने म्हणजे स्वतः कवीने आपल्या मनामध्ये प्रेयसीविषयीची जी प्रेमाची भावना आहे ती प्रेमाची भावना व्यक्त केलेली आहे. असे तुझ्याशी बोलावे हे ठरवून आलो मनात काही, आणि का तुझी या नेत्री दिसले बोलायचे तसे तुलाही. कवीने स्वतःच्या मनामध्ये प्रेयसी विषयी असलेली प्रेमाची भावना या कवितेतून व्यक्त केलेली आहे. म्हणून या काव्यपंक्तीमध्ये शृंगार रस आहे. शृंगार रस हा जो शृंगार रस आहे लक्षात ठेवण्यासाठी आणखी एक उदाहरण जर सांगायचं झालं तर लावणी. या लावणीमध्ये त्या लावण्यवतीच्या शृंगाराचं वर्णन केलेलं असतं. स्त्री पुरुषाच्या प्रेमाबद्दलचं वर्णन त्या लावणीमध्ये केलेलं असतं. तर लावणीमध्ये शृंगार रस असतो. दुसरा रस आहे वीर रस. या वीर रसामध्ये पराक्रम, युद्ध, रणांगण, शौर्य अशा विविध गोष्टीचं, अशा
विविध सैनिकांच्या मनातील त्या वीरवृत्तीचं वर्णन केलेलं असतं. वीररसाचं उदाहरण लक्षात ठेवा. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. वीररस आहे. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. युद्धाचं वर्णन आहे. वीररस आहे. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार वीररस आहे. त्याचप्रमाणे कुसुमाग्रजांची एक कविता आहे आवाहन नावाची. त्या आवाहन नावाच्या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी वीररसाचा वापर केलेला आहे. भारत चीन युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध हिमालयामध्ये लढलं जात आहे. या आपल्या भारत भूमीला, भारत देशाला सैनिकाची गरज आहे. युद्ध सुरू असताना सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगामध्ये जन्माला आलेले जे शूरवीर आहेत, ते शूरवीर आपल्या घरामध्ये अशा आणीबाणीच्या वेळेला शांत बसून आहेत. अशा वेळी कुसुमाग्रज या सह्यगिरीतील वनराजांना आवाहन करत आहेत. साम मंत्र तो सरे रणाची, नौबत आता दडदडते वीररस आहे. एक हिमालय राखा यास्तव, करा हिमाचल लक्ष खडे वीररस आहे. शिवतेजाची दीपमाळा आपुल्या पाठीशी पाजळते वीररसाचं उदाहरण आहे. समरपुराचे वार करी हो, समर देवता बोलविते आणखी वीररसाचं उदाहरण आहे. तर वीररसामध्ये सैनिकाचं वर्णन, युद्धभूमीचं वर्णन, युद्धाचं वर्णन, शौर्याचं वर्णन या वीररसामध्ये आलेलं असतं. त्यानंतर तिसरा रस करुण रस. या करुण रसामध्ये दुःख, मनामध्ये एक प्रकारचं दुःख निर्माण झालेलं असतं. वियोग, ताटातूट अशा गोष्टी जेव्हा त्या काव्यपंक्तीमध्ये दुःखाचं वर्णन केलेलं असतं, तेव्हा तिथं करुण रस होतो. करुण रस. करुण रसाचं उदाहरण शांता शेळके यांची खांब नावाची कविता. आणि त्या खांब नावाच्या कवितेमध्ये शांता शेळके यांनी स्त्रीच्या मनातील दुःखाचं वर्णन केलेलं असतं. स्त्री सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध कामं करत असते. कामं करत असताना तिला दिवसभर खूप त्रास होतो, परंतु आपण आनंदात आहोत, आपण सुखात आहोत. असा विचार तिच्या मनामध्ये कायमस्वरूपी येत असतो. ते जे स्त्रीच्या मनातलं दुःख आहे, ते दुःख शांता शेळके यांनी आपल्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. बाईच्या ओठाआड दडलेलं असतं रडणं, वरवर हसणं व आतल्या आत कुडणं. स्त्रियाच्या मनातील दुःखाचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. करुण रसाचं उदाहरण आहे. करुण रसाचं दुसरं आणखी एक उदाहरण, ये मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. या गीतामध्ये करुण रस पोत भरलेला आहे. तर करुण रसामध्ये दुःखाचं वर्णन आलेलं असतं.
त्यानंतरचा जो रस आहे तो रस हास्यरस. या हास्यरसामध्ये विनोद असतो, विनोद. एक प्रकारचं विडंबन असतं, विडंबन. आपण जीवन जगत असताना आपल्याही जीवनामध्ये असे काही आनंदाचे क्षण येत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला आनंद होत असतो आणि आनंद झाल्यानंतर आपल्या मनातील ती आनंदाची भावना जेव्हा उफाळून येते तेव्हा आपण हसत असतो. त्यास हास्यरस असं म्हटलं जातं. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो प्रकार रौद्र रस. या रौद्र रसामध्ये एक प्रकारची चीड, एक प्रकारचा क्रोध, संताप, राग, या ज्या विविध भावना आहेत या भावना आपल्या मनामध्ये, कवीच्या मनामध्ये निर्माण होत असतात. तेव्हा रौद्र रसाची निर्मिती होत असते. रौद्र रसाचं उदाहरण कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये रौद्र रसाचा समावेश केलेला आहे त्यांनी. सह्यगिरीतील वनराजांनो या कुहारातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सरे. सह्यगिरीतील वनराजांनो, सह्यगिरीतील शूरवीरांनो, तुमच्या मनामध्ये शत्रूविषयी चीड निर्माण होऊ द्या. तुम्ही तुमच्या गुहेमधून, तुमच्या घरामधून बाहेर पडा. कारण या स्वतंत्रतेला, या भारत मातेला, या भारत देशाला तुमच्या रक्ताची गरज आहे. आणि या तुमच्या रक्ताचं चीज करण्यासाठी, या रक्ताचा जो वापर आहे तो वापर या भारत देशासाठी होऊ द्या. अशी एक चीड कुसुमाग्रजांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. त्या कवितेमध्ये, आवाहन नावाच्या कवितेमध्ये त्यांनी ती चीड व्यक्त केली. रौद्र रस आहे त्या कवितेमध्ये, त्या काव्यपंक्तीमध्ये. त्यानंतरचा जो रस आहे तो रस भयानक रस. भयानक रसामध्ये भीती असते, भीती. मृत्यू, अपघात, स्मशान याबद्दल माहिती भयानक रसामध्ये येत असते. मृत्यू म्हटलं की आपण घाबरतो. एखादी आपत्ती म्हटलं की आपण घाबरतो. स्मशान म्हटलं की आपण घाबरतो. तर भीतीविषयी माहिती भयानक रसामध्ये आलेली असते. द मा मिरासदार यांचा एक लेख आहे, भूताचा जन्म नावाचा. अमावस्याची रात्र आहे. या अमावस्याच्या रात्री गुणगुळ्याच्या माळावरून तुकाराम लांडगे खालच्या वस्तीकडे जात असतो. आणि जात असताना या तुकाराम लांडगे नावाच्या व्यक्तीची भूताशी गाठ पडते. तेव्हा हा तुकाराम लांडगे घाबरतो. भयानक रस द मा मिरासदार यांनी त्या कथेमध्ये व्यक्त केलेला आहे. त्यानंतरचा रस बिभत्स रस. या बिभत्स रसामध्ये प्रामुख्याने आपल्याला एखाद्या गोष्टीची किळस येते, किळस. एखाद्या गोष्टीचा वीट येतो आपल्याला, नकोस वाटतं आपल्याला, तिटकारा वाटू लागतो आपल्याला.
जेव्हा आपल्या मनामध्ये एखादं दृश्य पाहून किळस निर्माण होते आपल्या मनामध्ये, तेव्हा बिभत्स रस निर्माण झालेला असतो. या बिभत्स रसाचा वापर अनेक लेखक, अनेक कवींनी आपल्या साहित्यामध्ये केलेला आहे. त्यानंतरचा जो रस आहे तो रस म्हणजे अद्भुत रस. अद्भुत रस, या अद्भुत रसाचा जो स्थायी भाव आहे तो विस्मय. एक प्रकारचं नवल आपल्या मनामध्ये नवल निर्माण होतं. एक प्रकारचा आनंद आपल्या चेहऱ्यावरती दिसू लागतो. अनेक पुस्तकं आहेत अद्भुत रसाचं वर्णन करणारी. पंचतंत्र नावाचं पुस्तक, अरेबियन नाईट्स नावाचं पुस्तक, अलीबाबा 40 चोर नावाचं पुस्तक, परींच्या कथा नावाचं पुस्तक, अशा या पुस्तकामध्ये अद्भुत रसाचा वापर त्या लेखकांनी केलेला आहे. या अद्भुत रसाचं उदाहरण मुलांनो मी तुम्हाला सांगणार आहे. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्यांच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेळे, आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणस पोळीचे कपडे घालतात सारेच वेळे, उलटे चालतात. नवल निर्माण झालंय विद्यार्थी मित्र हो तुमच्या मनामध्ये. तर अद्भुत रसाचा वापर देखील कवी आणि लेखक आपल्या साहित्यामध्ये करत असतात. आणि शेवटचा 9वा जो रस आहे तो रस शांत रस. या शांत रसामध्ये परमेश्वर विषयक भक्तीचं वर्णन केलेलं असतं. सत्पुरुषाच्या संगतीचं वर्णन केलेलं असतं. पवित्र वातावरणाचं वर्णन केलेलं असतं. एखादा अभंग आहे, एखादी भूपाळी आहे, पसायदान आहे. या पसायदानामध्ये प्रत्येक काव्यपंक्तीत शांत रस आहे. शांत रस. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे शांत रस आहे. तर कवितेचं रसग्रहण करत असताना त्या कवितेमध्ये कोणता रस आलेला आहे त्या रसाविषयी माहिती विद्यार्थी मित्र हो तुम्हाला लिहावी लागणार आहे. कविता वाचल्यानंतर कविता समजून घ्या. त्या कवितेमध्ये स्त्री पुरुष प्रेमाचं वर्णन आलेलं आहे की त्या कवितेमध्ये पराक्रमाची भावना व्यक्त केलेली आहे की त्या कवितेमध्ये दुःखाची भावना व्यक्त केलेली आहे की त्या कवितेमध्ये विनोद आलेला आहे की ती कविता वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये एखादी चीड, संताप, राग, द्वेष निर्माण झालेला आहे की कविता वाचत असताना आपल्याला भीती वाटू लागली आहे की कवितेचा अभ्यास करत असताना, समजून घेत असताना आपल्याला नकोस झालेलं आहे. एक प्रकारची किळस आपल्याला वाटू लागली आहे की ती कविता वाचत असताना आपल्या मनातील
जो विस्मयाचा स्थायी भाव आहे, आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण झाला आहे की आपल्या मनामध्ये त्या काव्यपंक्ती वाचून त्या पवित्र वातावरणाचं ते चित्र निर्माण झालेलं आहे हे ओळखायचं आहे आणि ओळखल्यानंतर त्या कवितेतील तो रस लिहायचा आहे, कवितेतील मध्यवर्ती कल्पना लिहायची आहे, कवितेचा अर्थ लिहायचा आहे, त्या कवितेमध्ये आलेली वृत्त लिहायची आहेत, त्या कवितेमध्ये मांडलेल्या ज्या भावना आहेत, विचार आहेत, तीही माहिती लिहायची आहे, कवितेमध्ये कोणते अलंकार आलेले आहेत त्याविषयी माहिती लिहायची आहे, कवितेमध्ये प्रतीक आणि प्रतिमांचा वापर केलेला आहे का आणि ती प्रतीक आणि त्या प्रतिमा कोणत्या त्याबद्दलही माहिती लिहायची आहे, त्या कवितेमध्ये काव्याचे कोणकोणते गुण आलेले आहेत, प्रसाद, ओज, माधुर्य यापैकी कोणते गुण आलेले आहेत तीही माहिती लिहायची आहे आणि काव्याच्या ज्या शक्ती आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना याबद्दलही माहिती लिहायची आहे, कवितेचा प्रकार कोणता आहे त्याबद्दल, त्या कवितेचा तो प्रकार, ते रसग्रहण करत असताना आपल्याला लिहायचं आहे। ही सर्व माहिती जर आपण रसग्रहण करत असताना लिहिली तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला आपल्या मनाप्रमाणे गुण मिळू शकतील। नंतरच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रहो, एक कविता घेऊन त्या कवितेचं रसग्रहण कसं करायचं याबद्दल आपण नंतरच्या भागामध्ये माहिती पाहू। धन्यवाद।